थोडा वेळ लागला, पण अखेर महाराष्ट्राचं सरकार हे स्थिर झालं आणि मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद ह्या सर्व गोष्टीवरनं अखेर पडदा उडाला आणि सर्वांनी शपथ ही घेतली. आता कालच मंत्रिमंडळाची शपथ झाली, खातेवाटप झाले आणि त्यामध्येच महत्त्वाचं गृह खातं हे देवेंद्रजीकडे आहे, देवाभाऊकडे आहे. ज्या प्रकारचा एक चाणाक्ष बुद्धी आणि एक अनुभव त्यांना आहे, त्याच्या माध्यमातून जे पुढे जे आव्हान आहेत ते आव्हानाला ते फेस कसं करणार आहेत. कारण मंत्रिमंडळाची शपथ घ्यायच्या अगोदरच काही महाराष्ट्रामध्ये घडून बसलंय, हे निस्तरायला किंवा हे परिपूर्ण हे यातून बाहेर पडायला एक खूप महत्त्वाचं आणि मोठं आव्हान हे यांच्या पुढे आहे. आणि याला त्यांनी कशी वाट काढली आहे, नेमकं करणार काय, आपल्याला याविषयीच आज चर्चा करायची आहे. सर्व खात्यामधील महत्त्वाचं खातं, मुख्यमंत्री पदा एवढंच महत्त्वाचं खातं म्हणजे त्या राज्याचं गृह खातं, देशाचं गृह खातं. त्या खात्यावरती देशाचं, राज्याचं हे भवितव्य अवलंबून असतं. कायदा सुव्यवस्था असेल, सिक्युरिटी असेल, अनेक गोष्टी ह्या गृह खात्याशी निगडीत असतात. आता याच गृह खात्याचा पदभार देवेंद्रजीने घेतलेला आहे आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 2014 पासून ते 19 पर्यंत आणि 22 पासून ते 24 पर्यंत ज्यांनी गृह खातं सांभाळलंय आणि परत ते स्वतः या गृह खात्यासाठी आग्रही होते आणि त्यांनी परत हे पदभार स्वीकारलाय. आता यांच्या पुढे एक 2 आव्हानं आलेली आहेत. 2 आव्हानं म्हणजे एक पहिलं आव्हान ते परभणीमध्ये एका मनोरुग्णानं बाबासाहेबांच्या हातामधील जे संविधान असतं त्यावर त्यांनी दगडफेक करून त्याला तोडलंय. हे जे कृत्य आहे हे निंदनीय कृत्य आहे, हे कृत्य चुकीचं आहे. हे कृत्य म्हणजे अजामीन पात्र जो कृत्य त्याने केलेला आहे त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे. पण तो मनोरुग्ण आहे, त्यावरती उपचार आणि त्यांना नंतर शिफ्टिंग तिकडे होऊन जाईल, पण त्यावरती ही कायदेशीर कार्यवाही हे शासन करणारच आहे, कायदा करणारच आहे. पण त्यापूर्वी बघा, महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. एखादी गोष्ट घडते, एखादा प्रकार घडतो, जो प्रकार देशाच्या हिताला, राज्यहिताला म्हणजे साजेसा नाही किंवा फायद्याचा नाही, तोट्याचाच आहे, सामाजिक बांधिलकी असते, ह्या सर्व गोष्टी असेल, हे पूर्णपणे वातावरण दूषित करण्याचा तो एक घटना असते. आता ही घटना एका मनोरुग्णानं केली, ते का केली, कशी केली, त्याला का करावं वाटलं, हा भाग चौकशीतून पुढे येईल. पण तो विषय नाही, एक विकृती येते. आता असे समाजकंटक जे असतात, हे एक विकृती आहे माणसामधील आणि ही विकृती अशी घटना, असे कृत्य घडवते आणि त्यानंतर जो जनसमुदाय आक्रमक होतो आणि त्यातून काही घटना घडतात, त्या घटना ह्या निंदनीय असतात आणि त्या घटनाही अदखलपात्र असतात. आता एखादी घटना त्या मनोरुग्णानं केली, ती करायला नको होती, चुकीची आहे पूर्णपणे. कारण आपला भारत हा संविधानावर चालतो आणि बाबासाहेबांच्या लोकशाहीवरती विश्वास ठेवून प्रत्येक मोमेंट हे आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये होते. पण या सगळ्या गोष्टीमधून ज्या घटनानंतर जो प्रकार परभणीमध्ये घडला, जे जाळपोळ तोडफोड झाली, त्यामध्ये गाड्या फोडण्यात आल्या, मग यातून असा एक गोष्ट येतो, त्या मनोरुग्ण व्यक्तीनं जे केलंय ते अजाणते करो, जाणतेपणानं करो, त्यानं चूक केली, गुन्हा केलाय. जाळपोळ करणं, समाजाला वेठीस धरणं हे कितपत बरोबर आहे. आणि यावरती महाराष्ट्राचे नवीन निर्वाचित असे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक निर्णय घेतला. त्यामधील जो कोणी आरोपी असेल त्या आरोपीला तर कठोर शिक्षा होईलच, पण ज्यांनी याच्या माध्यमातून दंगे केलेले आहेत, जाळपोळ केलेली आहे, अशांनाही शिक्षा व्हायलाच पाहिजे, तसं त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे. परभणीची जी घटना आहे त्या घटनेमध्ये एका मनोरुग्णाने ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला, त्या मनोरुग्णाला अटक देखील करण्यात आली. दुर्दैवाने त्याच्यानंतर एक उद्रेक देखील झाला. मला या निमित्ताने ही विनंती करायची आहे की अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणं हे योग्य नाहीये.
की बाबासाहेबांना देखील कधीच मंजूर झालं नसतं. मात्र जी घटना घडली ती घडून चुकली आहे. मी एवढंच सांगतो, हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तसूभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही. आम्ही सगळ्यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल, संविधानाचा गौरव करेल, हा विश्वास या निमित्ताने मी देतो. बीडमध्ये संतोष देशमुख नावाच्या सरपंचाची निभृण अशी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येमुळं एक मराठा समाज आणि वंजारी समाज हा वाद मुळात बीडमध्ये चालू आहेच. यामधून एका वंजारी समूहानं किंवा काही लोकांनी एका तरुण सरपंचांना त्याची हत्या केली किडनॅप करून. या आरोपाखाली सध्या बीड हा पूर्ण दबून आहे. आता संतोष देशमुख यांना एक दिवस अगोदर त्या पवन चक्की प्रकल्पामध्ये काहीतरी त्या दोघांचं भांडणं झालं होतं त्या ठिकाणी. कारण एका दलित वॉचमनला काही तरुण येऊन हात उचलले. त्यानंतर हा गावातील एक दलित वॉचमॅन आहे, गावातील व्यक्ती असल्यामुळे हे सरपंच मध्यस्थी केली. त्यावेळेस थोडे हातसफाई झाली असेल आणि त्यातूनच दुसऱ्या दिवशी त्यांना किडनॅप करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेवरून बीड तसेच पूर्ण महाराष्ट्र सुद्धा हळहळत तर आहेच, पण हे कृत्य अमानवीय आहे, हे अशोभनीय आहे. हे हिताला, राष्ट्रहिताला, मानवहिताला, लोकशाहीला धरून नाही. आणि याचा जो निर्णय आहे, या ज्या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे होते त्यावर सुद्धा गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या खुनामधील, या हत्येमधील कुठलाही आरोपी सुटणार नाही. त्यांची डायरेक्ट स्पेशल SIT लावून चौकशी होऊन तो आरोपी कुणी असो, तो मंत्र्याचा राईट हँड असो, लेफ्ट हँड असो, कुणी असो, यामधून कुणाचीही सुट्टी होणार नाही असं आश्वासन दिलेलं देवाभाऊनं. बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे, अतिशय निघृण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे, त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे, काहींना सस्पेंड केलाय, काहींना घरी पाठवलाय. 3 आरोपी सापडले आहेत, 4 आरोपी अजून आपण शोधतो आहोत, लवकरच ते सापडतील. केस CIDला दिली आहे. स्पेशल SIT कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो, कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही. अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्यानेच घेतल्या जातील. त्यामुळे SITच्या माध्यमातून सगळे धागेदोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू. खरं म्हणजे 3-4 आता ह्या झाल्या 2 गोष्टी, पण यासारख्याच महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा असंख्य गोष्टी ह्या समोर येतील. कारण विरोधकाला कुठलं काम नाही. एखाद्या घटना लहानशी असो, त्या घटना खूप मोठ्या करणार, बाऊ करणार आणि त्याच्या माध्यमातून कसं हे सरकार अस्थिर राहील, कसं हे शासन डिस्टर्ब होईल, याकडे यांचा फोकस असणार आहे. मग अशा वेळेस जे आव्हान देवाभाऊ समोर आहे, ते आव्हान ते कसं पेलतील, हे एक विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींनी आतापर्यंत खूप चांगलं कार्य केलेलं आहे, ते कार्य करतीलच. पण या ठिकाणी संतोष देशमुख असतील किंवा ते परभणीचं मॅटर असेल, हे दोन्हीही घटना खूप नाजूक आहेत. यामध्ये असे पावलं उचलावे लागतील की त्याच्या माध्यमातून, त्या निर्णयाच्या माध्यमातून या समाजामध्ये एक तेढ निर्माण होणार नाही. आणि एक सामाजिक बांधिलकी तर राहीलच, पण त्यावेळेस अपराधींना शिक्षा झालीच पाहिजे, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि यावेळीसच मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चार्ज घेतल्या जो पहिला डाव टाकलाय, त्यांनी पहिली ॲक्शन घेतली आहे. ही ॲक्शन महाराष्ट्रासाठी खूप नवीन नाही, कारण आतापर्यंत देवाभाऊनं हे कामं केलेले आहेतच. पण हे जे घेतलेली ॲक्शन आहे, या ॲक्शनविषयी तुमचं मत काय?
आणि याहून हे फास्ट कोर्टमध्ये हे प्रकरण जाऊन लवकरात लवकर निकाली लागले पाहिजे. कारण जर अंकुश बसला नाही, तर यांना तर वेळीच आळा नाही घेतला, तर अशा प्रवृत्त्या ह्या समाजामध्ये वाढायला लागतील. त्यांच्यावरती कायद्याचा बडगा किंवा वचक राहणार नाही आणि त्यांना हे गोष्ट कळून जाईल. आता आपण मर्डर केला होता, आपण मर्डर केलाय, तरी आपल्याला काय झालं का? अटक झाली, परत बाहेर आज फिरतोय आणि परत त्यांना जे कायद्याविषयी भीती राहणार नाही आणि परत हे कृत्य समाजामध्ये वारंवार होतील आणि प्रत्येक माणूस प्रत्येक अपमानाचा बदला हा हत्येमधून घेऊ शकतो. कारण त्यांना कळून चुकेल की ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हत्येच्या गुन्हाला शिक्षा काहीच नाही, आपण हत्या करून आज जाऊन परत बाहेर येऊ शकतो, अशी भावना लोकांमध्ये याच्या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळं खलं निग्रह आहे, हे सदर रक्षण आहे जे ब्रीद पोलिसांचं आहे, त्या प्रकारे हे ब्रीद शासनाचं सुद्धा असावं आणि शासनानं गृहमंत्री साहेबांना यावरती एक सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करावी आणि एवढी कडक आणि कठोर शिक्षा ह्या दोन्हीही प्रकरणामधील आरोपींना द्यावी, जेणेकरून भविष्यामध्ये असं कृत्य कोण करणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये परत भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही. तर विरोधक नेहमी आरोप करतात की महाराष्ट्राचा बिहार होतोय. महाराष्ट्रामध्ये बिहारी प्रवृत्ती जी आहे ती जन्म घेते. बिहारमध्ये होतंय काय नेमकं? बिहारमध्ये ह्या असल्या खल लोकांना, ह्या असल्या लोकांना बिहारमध्ये पोषण वातावरण किंवा पोषक वातावरण हे राजकीय मंडळ देत असते आणि राजकीय मंडळीच्या वरद हस्ताने हे काही होतंय बिहारमध्ये असं बोललं जातंय. आणि असाच प्रकार महाराष्ट्रामध्ये होतोय काय, हा एक मोठा प्रश्न पडतो. आता प्रकरण बीडचं आहे, यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येमागं हे मंत्र्यांचे उजवे डावे हात आहेत किंवा मोठे प्रतिष्ठित लोक आहेत असं पण बोललं जातंय. आणि यावर योग्य ती कार्यवाही जर गृहमंत्र्यांनी केली, देवाभाऊने केली, तर एक समाजामध्ये मेसेज जाईल की देवाभाऊ पुढं किंवा कायद्यापुढं कुठला मंत्री नाही, कुणी मोठा माणूस, सर्वांना कायदा हा सारखाच आहे, हा मेसेज जाईल आणि परत अशी डेअरिंग किंवा असं कृत्य कुणी करणार नाही असं मला तरी वाटतंय. तुमचं एकूणच मत काय नक्कीच कळवा. सबस्क्राईब करा. नमस्कार.